तर मित्रांनो, आज मी आलेली आहे अळंब्यांसाठी. तर बघूया मला किती अळंबी भेटत आहेत आणि ब्लॉग पूर्ण बघा, कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे की अळंबी कोणत्या ठिकाणी येतात आणि कशी येतात, किती जवळ येतात, किती लांब येतात, ते सगळं दाखवणार आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा. मित्रांनो, आपण अळंबी ठेवण्यासाठी छान ह्या हिरव्या पानांचा द्रोण बनवून घेऊया. ही पानं अशी जॉईंट करायची, त्यांचं गोलाकारमध्ये असं बनवायचं आणि मग मी इथे काटकी घेते आहे झाडाचीच, बघू शकता. ती याच्यामध्ये असं टोचायची, मग त्याचा द्रोण तयार होईल. थोडी कडक काटकी असेल तर तो द्रोण चांगला टिकून राहतो. आपण थोडी कडकवाली काटकी यूज करूया. हे बघा कसा द्रोण बनवते. सो आपला द्रोण तयार आहे. आता अळंबी आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता, मला इकडे अळंबी भेटली आहे. तिकडे सुद्धा आहेत. तर आपण लगेच अळंबी काढून घेऊया. सो मी आता या द्रोणमध्ये अळंबी काढून घेते. बघू शकता किती छान अळंबी आहेत. अगदी सकाळी सकाळीच उगवलेली ही अळंबी आहेत. आणि ही जर अळंब्याची भाजी घरी नेऊन जर उद्या बनवली तर ही अळंबी लगेच उतरतात. सो घरी नेल्यावरती लगेच अळंब्याची भाजी बनवायची असते. हे बघा, बघू शकता किती छान अळंबी आहेत, एकदम ताजी आहेत. आणि ह्या अळंब्यांचा स्पेल घेण्यासाठी आपल्याला 1 वर्ष वाट बघावी लागते. आणि हो, ही अळंबी बाहेर खूपच जास्त महाग भेटतात. अगदी 3-4 अळंबी अगदी 150-200 रुपयांना भेटतात. तर तुम्ही बघू शकता की कोकणी माणसांची किती मज्जा असते, त्यांच्याकडे ही अळंबी हमखास भेटतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे अळंब केवढं मोठं आहे. आणि अशी थोडीशी दूरवरपर्यंत अशी छोटी छोटी अळंबी आहेत. बघू शकता इकडे सुद्धा एक अळंबा आहे. तर आणि हा इकडे सुद्धा आहे, बघू शकता. तर अशी थोडी दूरवर थोडी जवळ अशी अळंबी असतात. काही अळंबी एकदमच जवळ असतात आणि काही अळंबी अशी थोडी दूर दूर असतात. तर तुम्ही बघू शकता या अळंब्यांवरती थोडंसं पावसाचं पाणी उडालं आहे, त्याच्यामुळे हे असे झाले. बट अशी इतक्या दूरवरती आहेत ही अळंबी. बघा इकडे पण बघू शकता तुम्ही, एक अळंब आहे छोटंसं, ते आता फुलायला सुरुवात झाली आहे. आणि इकडे देखील आहेत अळंबी, बघू शकता इकडे आहे. तर अशी काही अळंबी दूर दूर असतात आणि काही अळंबी जवळजवळ देखील असतात. तर आता आपण त्यांना काढून घेऊया. खूप जास्त फिरल्यानंतर आपल्याला एक दोन अशा अळंबी भेटत आहेत. बट एवढी फ्रेश आहेत की बघू शकता तुम्ही. आणि ते बघा तिकडे एक अळंबा आहे, तिकडे सुद्धा आहे अळंबा. डॉगेश भाई पण आपल्या सोबत आलेत आणि मी एकटी आली आहे इकडे अळंबी तोडायला. तर अशी काही भीती वगैरे वाटत नाही आहे, खूप छान वाटते, खूप मज्जा येते. आणि तुम्ही बघू शकता इकडे जंगल किती आहे. पण तरीसुद्धा मी आली आहे, कारण ही जी भाजी आहे ना ती दरवर्षातून फक्त एकदाच भेटते. त्याच्यामुळे मग कसलाच विचार न करता मी दरवर्षी येते, असं नाही की ह्याच वर्षी. तर बघूया किती अळंबी भेटतात. थोडीफार तर भेटली आहेत, आणखीन थोडं फिरून किती भेटतात ते बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मला एवढी अळंबी भेटली आहेत. तर ह्यांची एक भाजी होईल, जास्त पण नाही भेटली. मला असं वाटतं येऊन गेली आहेत अळंबी. काल होती खूप, बट काल मला व्हिडिओ बनवायला नव्हता भेटला. बट आज मला एवढीच अळंबी भेटली
आणि ही अळंबी खरंच तोडायला खूप मजा आहे. ही अळंबी तुम्हाला कमी वाटत असतील, बट खरं तर ही अळंबी कमी नाही आहेत, कारण की ह्याची एक भाजी होईल आणि दरवर्षी एकतरी अळंब्यांची भाजी खायला भेटणं म्हणजे खरंच नशीब असतं. कारण ही भाजी वर्षातून एकदाच येते आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते, खूप चांगली असते आपल्यासाठी. सो मला आता अळंबी भेटलेत, मी घरी जाऊन छान भाजी बनवणार आहे आणि सगळे घरचे खाऊ. मला खरंच ही भाजी काढायला खूप मजा आली. तुम्हालासुद्धा जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मला खरंच खूप सपोर्टची गरज आहे तुमच्या. माझं यूट्यूबचं चॅनल नवीन आहे, आत्ताच मी ब्लॉग टाकायला सुरुवात केली आहे. कधी कधी टाकते, बट खरंच खूप मेहनत लागते हे ब्लॉग्स वगैरे टाकण्यासाठी. तर माझ्या मेहनतीला तुम्ही नक्की सपोर्ट करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला खूप सारं प्रेम द्या. थँक्यू सो मच. आणि हां, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, अळंब्यांची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.